ज्याची पडली म्हणतात टक्कल त्याची चांगली दिसत नाही शक्कल. माणसाचा टक्कल पडलं की राजू माणूस भल कसा दिसते. त्यातही समजा एखादं पोरग लग्नाला काढलं अरे म्हणते राजाच्या डोसक्यावर केसच नाहीत ना, पुरी टक्कल पडली आहे ना. म्हणजे विक्षिप्तपणा वाटणारी टक्कल. आजकाल टेक्नॉलॉजी इतकी पुढे गेली आहे की हेअर ट्रान्सप्लांट नावाचा एक प्रकार आहे. त्याच्यानं की नाही डोसक्यावर की नाही कृत्रिम केस बसवल्या जातात. पण हा जो प्रयोग आहे की नाही मतलब पुणे, मुंबई, नागपूर, दिल्ली मोठ्या मोठ्या शहरात होते. पण त्याच पद्धतचा संपूर्ण ट्रीटमेंट वैद्यकीय सेवा आता परतवाडा शहरात उपलब्ध झाली आहे. डॉक्टर नेहा जवंजाळ नावाच्या मॅडम आहेत. ह्या जबरदस्त प्रकारे ज्याचं टक्कल असते की नाही त्या टक्कलचं रिप्लेस करायसाठी याचा एक खूप मोठा अभिनव प्रयोग या ठिकाणी चालू असून हेअर ट्रान्सप्लांट होणार आहे. तो पूर्णच्या पूर्ण युनिट कसा आहे आणि मॅडमचं या बाबतीत काय म्हणणं आपण जाणून घेणार आहोत. सुप्रसिद्ध परतवाडा शहरात मला असं वाटलं नव्हतं राजू की आपल्या शहरात अशा प्रकारची ट्रीटमेंट भेटेल. तर डॉक्टर सौ नेहा जवंजाळ मॅडम आहेत. मॅडम पहा एकदम मी आज लोक टी व्हीवर पाहिलं तर ते आपल्या परतवाडा शहरात घडून आलं. एक साधा प्रश्न आहे, हेअर ट्रान्सप्लांट म्हणजे काय? हेअर ट्रान्सप्लांट म्हणजे आपलेच केस जिथनं गळत नाहीत, जिथे परमनंटली असतात तिथनं काढून जिथले गेलेले आहेत तिथे लावणे, यालाच हेअर ट्रान्सप्लांट म्हणतात. आपण हे काही हेअर दुसऱ्याच्या शरीरातून काढून आणत नाही, हे आपल्या शरीरातले काढून आपण जिथे केस गळलेले आहेत तिथे प्रत्यारोपण करतो, त्याला हेअर ट्रान्सप्लांट म्हणतात. मॅडम तुम्ही बोलताना सांगितलं की समजा मी एक टक्कल पडलेला माणूस आहे, भगवंता कृपेने माणूस त्याला मोठे केस आहेत अजूनही, पण उदाहरण सांगतो की माझ डोसक्याची केस माझ डोसक्या समोर तुम्ही लावसाल. पण असं ऐकण्यात आहे बा की आरोग्याच्या दृष्टीनं थोडंसं लेखाचं घातक आहे म्हणते, ते खरी गोष्ट आहे का? जरा सांगा बरं मला. नक्कीच घातक आहे. जर ते तुम्ही योग्य ठिकाणी आणि योग्य व्यक्तीकडून जर नाही करत असाल तर ते आरोग्याच्या दृष्टीने नक्कीच घातक ठरू शकतं. तर त्याच्यामुळे तुम्ही ते हेअर ट्रान्सप्लांट करताना कोणाकडे जाऊन करता आहात, तो व्यक्ती प्रॉपर डॉक्टर आहे की नाही, त्याच्यामुळे ट्रेंड आहे की नाही त्याच्यामध्ये, आणि त्याच्याकडे फॅसिलिटीज कशा आहे. स्टरिलिटी मेंटेन करणं म्हणजे कुठलेही जंतू संसर्ग त्याच्यामध्ये झाला नाही पाहिजे ती प्रोसिजर करताना, याची काळजी घेणं हे खूप महत्वाचं आहे. नाही तर ते खरंच घातक ठरू शकतं. त्याच्यामुळे तुम्ही कुठल्याही स्वतःबद्दल निर्णय घेताना एकतर डॉक्टर पासून काही तुम्हाला रोग वगैरे असेल तो लपवायचा नाही, आणि कुठे करतात आहे हे सगळं पडताळणी करूनच तिथे हेअर ट्रान्सप्लांट करण्याचा निर्णय घ्यावा. हे आमच्याकडून तुम्हाला एक सजेशन. गेल्या काही दिवसापासून परतवाडा शहर वैद्यकीय दृष्ट्या जर विचार करसाल तर आता आपण अमरावतीच्या बरोबर येऊन आलो. पण अमरावतीत बी नाही, म्हणजे डोसक्याचं इकडचं तिकडं करायचं ज्याला आपण हेअर ट्रान्सप्लांट म्हणतो, अमरावती बी नाही. तर काय नेमकी तुम्ही अशी स्पेशल या ठिकाणी खास सवलत देसाल की माझा जर एखादा दोस्त टकला जर असेल, ज्याच्यावर टकल्याच्या लग्न नसेल होत, त्याला मी तुमच्यावर आणलं पाहिजे? पहिली गोष्ट म्हणजे ही पुण्या मुंबईकडे किंवा दिल्ली कडे मिळणारी सुविधा आपल्या इथे उपलब्ध करण्याचं कारण असं की माझं जे ट्रेनिंग आहे ते मोठ्या शहरातच झालेलं आहे, म्हणून मला आपल्या गावात ते आणायचं होतं. कारण माझं शैक्षणिक जे सगळं घडामोडी माझ्या आयुष्यातल्या झालेल्या आहेत त्या मोठ्या शहरांमध्ये झालेल्या आहे, म्हणून मला तशीच सेवा देणं हे माहिती आहे की त्या लेवलची सेवा मला आपल्या गावात द्यायची होती. आणि दुसरं असं याच्यामध्ये फॉलोअप पण असतो. पेशंटला नेहमी इतक्या मोठ्या शहरांमध्ये जाण्या येण्याचा खर्च चढून जातो. प्लस तुमचा डॉक्टर तुमच्या गावात तुम्हाला 24 तास अवेलेबल आहे. तुम्हाला काही प्रश्न असतील, तुमचे पोस्ट ऑपरेटिव्ह जी केअर असते ती घेण्यासाठी तुम्ही एकदा पुण्या मुंबईवरून करून आले तर प्रत्येक वेळेस डॉक्टरला भेटायला जाऊ शकत नाही. त्याचं ड्रेसिंग असतं, तिसऱ्या दिवशी 10व्या दिवशी तुम्हाला फॉलोअप ड्रेसिंग करावं लागतं. त्याच्यासाठी एकतर तुम्हाला महिनाभर तिथे थांबावं लागेल, तो तुमचा खर्च वाढून जाईल. प्लस तुम्हाला त्याच लेवलची सेवा जर तुमच्या गावात मिळत असेल तर तुमचा डॉक्टर तुम्हाला तुमच्या सेवेत हजर असेल 24 तास. जर तुम्हाला काही प्रश्न आले, काही कॉम्प्लिकेशन आले, तर मला हे म्हणायचं आहे की आपल्या इथे त्या मेट्रो सिटीपेक्षा कमी कमतरता सेवा देण्यामध्ये कुठेच नसणार आहे. प्लस पेशंटला हा फायदा होईल की त्याचं ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस आणि तिथे जाण्या येण्याचं सगळं त्याला त्याच्यामध्ये तयारी करावं लागते किंवा म्हणजे मेंटली प्रिपरेशन करावं लागेल, ते अगदी रिलॅक्स होऊन आपल्या गावाच्या लेवलवर त्याला ही सेवा उपलब्ध घेता येईल त्या गोष्टी. तर आता आपलं वैद्यकीय क्षेत्र खूप ऍडव्हान्स झालं. एखाद्या शहरातला ऑर्गन काढून दुसऱ्या माणसाला तो ऑर्गन बसवले जाते.
तर कसं आहे एखाद्या डोसक्यावर काहीच नाही आणि त्याला जर त्याचा टकलेपणा दूर करायचा असेल तर दुसऱ्याचे उसने केस घेऊन ते बसवल्या जातात काय? अजिबात नाही करू शकत आपण असं, कारण ऑर्गन ट्रान्सप्लांट जेव्हा होतो तेव्हा त्याच्या ब्लड सप्लाय, नर्व सप्लाय हा सगळा दुसऱ्या माणसाच्या शरीरामध्ये जोडला जातो आणि त्याच्यातही आपण कोणाचंही घेऊन कोणाला नाही बसू शकत. त्याचा ब्लड ग्रुप मॅच झाला पाहिजे, त्याच्या बाकीच्या हेल्थ बेनिफिट्स किंवा त्याला काही रोग नसला पाहिजे. ते हेल्दी ऑर्गनच आपण कोणाला ट्रान्सप्लांट करू शकतो. याच्यामध्ये आपण कुठला नर्व किंवा ब्लड सप्लाय अनास्टोमोसिस नाही करत. एखादं फॉलिकल हे जसं स्किन ग्राफ्ट वगैरे घेतो ते स्वतःच्या शरीरातूनच जर घेतलं असेल, ज्याला ऑटोलॉगस ग्राफ्ट म्हणतात, तेच टेकअप होणार. इतरांच्या शरीरातला ग्राफ्ट आपल्या शरीरात टेकअप होणार नाही. म्हणून त्याला ऑप्शन असे आहे, जिथला डोनर एरिया जर कोणाचा कमी असेल तर आपण शरीराच्या इतर भागातूनही ग्राफ्ट घेऊ शकतो, हेअर फॉलिकल घेऊ शकतो आणि जिथे नाहीये तिथे बसू शकतो. पण ते आपल्या शरीरातलं असणं गरजेचं आहे, अदरवाईज ते सक्सेसफुल होणार नाही. तर मॅडम तुम्ही सांगितलं की जसा पर्टिक्युलर हा एक डोनर एरिया आहे, या ठिकाणचे केस समोर आपण लावणार आहोत. बाबा एक एक केस काढायला भल्ला टाइम लागत असेल ना बाबा, किती केस काढ लागतात आणि एखाद्या टकल्या माणसाची जर आपल्याला ट्रीटमेंट करायचं काम पडत असेल त्याला वेळ किती जाते? पहिली गोष्ट तर ते लिमिटेशन असतं कुठल्याही. आपण एक जो डोनर एरिया आहे हा फार लिमिटेड आहे. आपल्या पूर्ण डोक्यावर जर तुम्ही मोजायलाही बसले तर 1 ते 1.5 लाख केस असतात आणि जेव्हा केस गळती होते तो पूर्ण एरिया जर कव्हर करायचा असेल तर 50,000च्या वर आपल्याला ग्राफ्ट लागतील. तितका आपण डोनर एरियातून घेऊ शकत नाही. त्याला एक लिमिट आहे. त्याला म्हणजे 6 ते 7,000च्या वर आपण डोनर एरियातून ग्राफ्ट काढू शकत नाही. जर पेशंटचे एक्सपेक्टेशन खूप हाय असतील तर आपण त्यांना पहिले सांगून द्यायला पाहिजे की फक्त तुम्ही, आम्हाला लिमिटेशन आहे, एवढेच ग्राफ्ट काढून आम्ही इथे लावू शकतो आणि एक एक ग्राफ्ट काढून एका सिटिंग मध्ये जर केलं तर त्याचे रिझल्ट चांगले येतात. पण त्याला वेळ 7 ते 8 तासाचा लागू शकतो. जर मॅक्झिमम नंबर ऑफ ग्राफ्ट आपण 4,500-5,000 पर्यंत ग्राफ्ट जर ट्रान्सप्लांट एका सिटिंग मध्ये करत असू तर 7 ते 8 तासाचा वेळ लागतो. मॅडम आता मी तुमच्याजवळून ते पूर्ण टक्कलपणावर कोणत्या प्रकारचं आपण प्रत्यारोपण करू शकतो माहिती घेतली. पण आता मी तर टकला माणूस नाही, पण मला जर असं चांगलं व्हायचं असेल तर असं जर म्हणजे माझ्यासारखे भरपूर जण आहेत की प्रत्येक जण सौंदर्यासाठी काय काय करते, लय खर्च करताना लोक काही खर्च करतात. तर आपल्या सेंटरवर कोणत्या कोणत्या प्रकारच्या फॅसिलिटी म्हणजे ज्या सौंदर्यवान दिशेसाठी उपलब्ध आहे? आता मेडिकल सायन्स म्हणा किंवा कॉस्मेटिक सर्जरीज इतक्या ऍडव्हान्स झालेल्या आहे की आपण आपल्याला पाहिजे तसे बदल आपल्यामध्ये घडवून आणू शकतो. माझ्या मते तरी देवाने सर्वांना त्यांच्या प्रकारे सौंदर्य प्रदान केलेलं आहे, पण प्रत्येकाचा एक विचार असतो की मला असं नाही असं दिसायचं आहे. तर त्याच्यामध्ये आजकाल अँटी एजिंग ज्या ट्रीटमेंट आहे त्या खूप डिमांडमध्ये आहे. जशा सगळ्या लोकांना आज सोशल मीडियामुळे सगळ्यांना व्यवस्थित टापटीप राहायचं आहे, नीटनेटकं दिसायचं आहे आणि चेहऱ्यावर कुठलेही डाग धब्बे त्यांना आवडत नाही. तर अशामध्ये आपल्याकडे समजा क्यू स्विस लेझर वगैरे आहे, ज्याच्यामध्ये सगळे डाग वगैरे नष्ट होतात, जे पिंपल नंतर किंवा ज्याला आपण तारुण्य पिटिका म्हणू त्याच्यानंतर पडलेले खड्डे वगैरे आहे ते नाहीशी करण्याचे लेझर्स आहे. अँटी एजिंग मध्ये आपल्याकडे बोटॉक्स, फिलर्स, मायक्रोडर्मा ॲब्रेजन, MNRF अशा सगळ्या ट्रीटमेंट्स अवेलेबल आहेत. तर त्याच्यामुळे असं कुठलीही सर्व्हिस नाही आहे जी आपल्याला चांगलं दिसण्यासाठी मदत करत असेल आणि ती आपल्याकडे अवेलेबल नाही आहे. इव्हन IV ग्लुटाथिऑन ज्याच्यामध्ये थोडंसं ब्राईटनिंग इफेक्ट येतो आणि अँटी एजिंग वगैरे त्यांनी कमी होतं, रिज्युनेटिंग इफेक्ट येतो, ह्या सगळ्या थेरपीज आपल्याकडे अवेलेबल आहेत. ह्या होत्या डॉक्टर सौ नेहा जवंजाळ मॅडम. मॅडमना राजू काय माहिती सांगितली म्हटलं. विशेष म्हणजे सगळ्यात जास्त आजकाल जर आपण विचार जर केला त्या टकल्या तलाही जाण्याचा प्रॉब्लेम आहे ना, आणि पोटच्या पाठच्या जितके वाक्य होतात, लगन जुट्याचं म्हटलं आणि टकलं जर असलं की पोरगीच भेटत नाही, अरे त्या मायबीन म्हणजे त्याच्या डोसक्यावर केसच नाही. तर जेले असं वाटते की बा आपल्या डोसक्यावर केस आहे, त्यासाठी कृत्रिम केस प्रत्यारोपण मॅडमनं सांगितलं. काय काय कठीण कठीण शब्द वापरले बा, त्याला तुम्हाला समजले. आता लय वरून गेले. तुम्हाला माहिती आपण गावाखेड्यातले लोक, पण महत्वपूर्ण म्हणजे पुण्या, मुंबई, दिल्ली मोठ्या मोठ्या शहरात असणाऱ्या जे आपण टकलेपण नाहीसं करण्यासाठी असणारी ट्रीटमेंट की आपल्या परतवाडा शहरात सौ नेहा जवंजाळ मॅडमच्याकडे उपलब्ध आहे. तर तुम्हाला जर असं वाटत असेल की बाबा चला आपल्या डोसक्यावर केस आले पाहिजेत, तर तुम्ही नक्की या मॅडम सोबत संपर्क करू शकता. मी खाली स्क्रीनवर तुम्ही जो नंबर पाहून राहिले हा मॅडमचा दवाखाना नंबर दिलाय. तुम्ही नक्की एकदा मॅडमची भेट घेऊन तुमच्या टकलेपणावर, त्याच्यानंतर मॅडम जर लेझरही सांगितलं ते टिकटिक करून माणसाला बोरो करतात. मी प्रयत्न करतो मॅडम जोडे तो एखाद्या दिवशी. तर हे ट्रीटमेंट या ठिकाणी होणार आहे. नक्की या सेवेचा फायदा तुम्ही आपल्या परतवाडा शहरात घेऊ शकता.